आजचं आमचं जे हे माझा महाराष्ट्र माझा विजन हा कार्यक्रम मुळातच फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आहे. त्यामुळे आम्ही सुरुवात एकच करतोय की 10 पैकी या सरकारच्या या एका वर्षाच्या कार्यकाळाला आपण किती मार्क्स देणार? प्रसिद्धीसाठी 10 पैकी 11 आणि ऍक्च्युअल फिजिकल परफॉर्मन्ससाठी 10 पैकी 6 आणि फायनान्शियल परफॉर्मन्ससाठी 10 पैकी 2. अच्छा, फिजिकल परफॉर्मन्ससाठी आपण 50% पेक्षा जास्त दिलंय, म्हणजे नक्की काय? आणि आपण अर्थमंत्री राहिले, कारण अलीकडे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे मागच्या 5 वर्षात प्रोजेक्ट झालेले आहेत ते झालेलेच आहेत. क्वालिटी काय, दर्जा काय हा पुढचा मुद्दा आहे. पण समृद्धी मार्ग झाला, अटल सेतू झाला, यांच्या क्वालिटीबद्दल डिस्प्यूट होऊ शकतो किंवा त्या सुमार दर्जाच्या असू शकतात काहींच्या मते, पण काम झाले का? तर हे काम झालेलं आहे. त्यामुळं त्यासाठी 5च्या जरा पुढे गेलो मी. पण मग फायनान्शियल क्षेत्रात आपण फक्त 2 मार्क देताय त्यांना, आर्थिक नियोजन. कारण काय की यावर्षीचं बजेट अर्थसंकल्प ज्यावेळी मांडला त्यावेळी अर्थमंत्र्यांनी जवळपास 45,890 कोटीचा महसुली तूट असणारा अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर जून महिन्यात जुलै महिन्याच्या आत आहे असं आज ती 3% आत आहे. ऐका ना, मला माझे आकडे ऐकल्यावर टक्क्यात जावा तुम्ही, आधी कोटीत आकडे ऐका. बजेटरी रेव्हेन्यू डेफिसिट 45,890 पहिल्यांदा, मग जुलै सप्लिमेंटरी मांडली 57,509 कोटी, आणि आज जे मांडलं त्यात पुरवणी मागण्या मांडल्या त्या 75,286 कोटी. म्हणजे बजेट डिफिसिट मांडलं त्याचा अर्थ 45,890 कोटी नाही आहेत तरी मांडले आपण जादा. आता त्याची बेरीज 1,78,685 कोटी रुपये झाली. म्हणजे खिशात नसताना हे पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. आणि राज्यावरचं आजचं कर्ज 9,32,000 कोटी. आता 3 वेळा सप्लिमेंटरी डिमांड मांडल्या. दुसऱ्या बाजूने 89,000 कोटी रुपयाची देणी 5 लाख कॉन्ट्रॅक्टरांची तशीच आहेत. आजही सप्लिमेंटरी मध्ये मला वाटत नाही की जीवन प्राधिकरणाची बरीच कामं राहिली आहेत त्यांना काही फार पैसे मिळालेले आहेत. त्यामुळं अनुत्तरित सगळे पुरवणी मागण्या मांडायच्या, लोकांना आश्वासित करायचं, आमदारांना आश्वासित करायचं, पण पैसे द्यायला जर पैसे नसतील तर हे 1,78,000 कोटी रुपये एक तर डायरेक्टली यांना कर्ज काढलं पाहिजे, आणि ऑलरेडी राज्यावर 9,32,000 कोटीचं कर्ज आहे. आता ते 3% आत आहे, बाहेर आहे, हे 5% जाऊ शकतं, काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम काय होतो की असं ज्यावेळी स्ट्रेसमध्ये स्टेट येतं त्यावेळी गोरगरिबांचे प्रचंड हानी होते, त्यांचे कार्यक्रम मागे राहतात. आता देशात मला वाटतं 2,10,000 कोटी, 210 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज असेल आपल्या देशावर. 22 साली सगळ्यांना घरं बांधून देणार होते, त्याची आकडेवारीच आता अवेलेबल नाही की किती राहिलेले आहेत. आणि आता सांगायला लागलेत की 2047 पर्यंतचं स्वप्न दाखवायचं कार्यक्रम सुरू झालाय. त्यामुळे जेव्हा असे कर्जात राज्य जातात त्यावेळी मागासवर्गीय समाज, आदिवासी समाज यांच्या योजनांच्यावर फार अफेक्ट होतो. आता साधं उदाहरण की यावर्षी पण त्या आपल्या महिलांच्यासाठी जी योजना आहे लाडकी बहीण, त्यासाठी माझ्या माहितीनं आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाचे बजेटचे जवळपास एका डिपार्टमेंटचे 700, दुसऱ्या डिपार्टमेंटचे 600 कोटी वळवण्यात आलेत आत्ताच पुरवणी मागण्यात. त्यामुळे हे गोरगरिबांच्या प्रायोरिटीज मागे राहतात. अगदी लाडकी बहिणी घोषणा केली त्यावेळी त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे घोषणा राज्यपालांच्या अभिभाषणात सांगितलेलं
2,34,00,000 लाडक्या बहिणी आहेत आता राज्यपालांच्या अभिभाषणात. तुम्हीच वेबसाईटवर जाऊन बघा. आता 1,06,000 कोटी 1,06,00,000 महिला आहेत. म्हणजे 1,28,00,000 महिला गेल्या कुठं, याचं कोणी प्रश्नही विचारत नाही आणि कोणी उत्तरही देत नाही. त्यामुळे म्हणून मी फायनान्शियल परफॉर्मन्स डिटोरिएट होतोय याच्यासाठी 2 मार्कावर आलो. आता आपण 1 नंबरला कशात आहे, बेरोजगारीत 1 नंबरला पोचलो. 71-72 लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केलंय की जे बेरोजगार आहेत. भारतात 1 नंबर आपण काढला. भ्रष्टाचारात तर आपला हात कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे तो तर आपण त्याला कुठल्याही देशातल्या कुठल्याही राज्यातल्या पॉलिटिकल पार्टीजना आपण ऐकत नाही त्यासाठी. आणि बरीच लोक राहिलेत. आता 2100 रुपये लाडक्या बहिणींना करायचे आहेत, कर्जमाफी करायची आहे. हे कसं टॅकल करणार? कर्जमाफी तर करायचीच आहे, कारण आजही मुख्यमंत्री महोदय म्हटले आम्ही कर्जमाफी करणार. आता तो शेतकरी जिवंत आहे तोपर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे. आज प्रचंड मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या राज्यामध्ये मधल्या अतिवृष्टी आणि बाकीच्या संकटाने शेतकरी प्रचंड संकटात आले. आता ते संकटात आले, ते मागतायत कर्जमाफी द्या. मुख्यमंत्री म्हणतात देणार आहे. मग आता मुहूर्त कोण काढणार? त्यामुळे हे थोडंसं दिसायला बरं दिसत नाही. आता काय कितीही काही बोललं तरी ते फार मर्यादित लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे या देशात. त्यामुळं काय बोलणार? आपण सुरुवातीलाच जे म्हटलं की ज्या पद्धतीनं लाडकी बहिणीचा हप्ता दिला जातोय तो इकडनं काढून तिकडनं काढून दिला जातो. पण जेव्हा योजना घोषित झाली त्यावेळेला महायुतीनं त्याची घोषणा ह्यामुळे केली की त्यावेळेचं ते पॉलिटिकल कंपल्शन त्यांचं होतं, जिंकायचं होतं. आणि लोकसभेचे निकाल ज्या पद्धतीनं आले होते ते लक्षात घेता काहीतरी ड्रास्टिक केल्याशिवाय विधानसभेचे निकाल बदलले नसते हे त्यांनी ओळखलं होतं. तुम्ही त्यांचं समर्थन करताय? नाही, मी आपल्याला तेच विचारते की त्यावेळेला आपणही जोरकसपणे विरोधी पक्ष म्हणून कोणीही याला विरोध केला नाही लाडकी बहीण नाही, फार लोकांनी केला. फार मी मगाशी म्हटलं ना की बोलल्यावर लोकांपर्यंत हे पोचत नाही. ते विरोध करणारे बरेच लोक या देशातल्या कुठल्याही अर्थतज्ञांना विचारलं तर कन्झम्पशनवर देशाला खर्च वाढवायला लागलो आपण तर इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे कमी मिळतात. आणि कन्झम्पशनवर हा देश आता बिहारमध्ये 10,000 रुपये घरी दिले, परत ते पलीकडं मध्य प्रदेशमध्ये काय झालं. त्यामुळं आता तुम्ही देतायत सगळ्यांना देतायच, द्यायलाच लागला, अनाऊन्सच केलं. हे बरोबर निवडणुकीच्या आधी घोषणा होतात. खरं म्हणजे या देशात न्यायव्यवस्था जर पारदर्शी असती, कठोर असती, रामशास्त्री प्रभूने असते तर कदाचित हे विषय तेव्हाच त्याची उत्तरं मिळाली असती. पण आता तशी परिस्थिती नाहीये. म्हणजे आता सध्या विरोधक म्हणून सरकारवर विश्वास नाही, इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही, न्याय व्यवस्थेवरही विश्वास नाही असं म्हणायचं का? नाही, माझा सगळ्यांवर विश्वास आहे. सरकारवरही आहे, न्यायालयावरही आहे आणि कोणावर म्हटलं तुम्ही अजून? इलेक्शन कमिशन.